मंडळी 1972ला पिंजरा चित्रपट आला होता आणि तो चित्रपट एवढा चालला, अफाट चालला, की आजही तो चित्रपट टीव्हीला लागला तर माणसं आजही ती बघतात, गर्दी करून बघतात. त्याचं कारण असं होतं की त्या चित्रपटामध्ये एका मास्तरची कहाणी दाखवली होती. तो मास्तर पूर्ण आयुष्य ब्रह्मचारी राहिलेला आहे आणि तो त्या गावात त्याचं कार्य इतकं मोठं आहे की त्या गावाला आदर्श गाव म्हणून शासनाचा पुरस्कार मिळवून दिलेला त्या मास्तरच्या मेहनतीनं. आणि गावात प्रौढ शिक्षण घेणं, मुलांना शिकवणं, गावावर चांगले संस्कार करणं, एवढा चांगला मास्तर की प्रत्येक गावातल्या प्रत्येकाला त्या मास्तरबद्दल आदर होता, आस्था होती. परंतु त्याच्या जीवनामध्ये एक असा ट्विस्ट येतो आणि एका नृत्यांगनेच्या तो पिंजऱ्यात अडकतो आणि संपून जातो. शेवटी त्याला महाराष्ट्र सरकार त्याला फासावर लावतं आणि ती नृत्यांगना सुद्धा त्याच्या अगोदरच मरते. अशीच एक कहाणी घडली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या हत्तीस गावामध्ये. कुठेतरी थोडीशी मिळती-जुळती कहाणी आहे. त्या चित्रपटामध्ये सरकार फाशी देतं आणि हे मास्तर मात्र स्वतः फाशी घेत आहेत. त्याचं कारण असं आहे की ते मास्तर नृत्यांगनेच्या पिंजऱ्यात अडकतात, नृत्यांगनेच्या जाळ्यात अडकतात आणि हे शिक्षक मात्र शेअर मार्केटच्या जाळ्यात अडकतात आणि शेअर मार्केटच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना तिथं लॉस येतो. 1,81,00,000 रुपयाचा लॉस येतो आणि ते शिक्षक स्वतः बायकोला संपवतात, मुलांना संपवतात आणि स्वतः सुद्धा फाशी घेतात. अशी घटना गुरुवारी घडलेली आहे अर्ध्या रात्री. त्याचं नेमकी काय कहाणी आहे मित्रांनो ती आपण ऐकून घेऊया. नमस्कार, मी शिवकुमार बनवरे, पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये हत्तीस गाव आहे. त्या हत्तीस गावामध्ये योगेश बाळासाहेब पाटील सध्या ते शिक्षक म्हणून काम करत होते. नंदुरबार जिल्ह्यातल्या एका गावामध्ये ते जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक होते. आता मुख्याध्यापक म्हणल्यावर लाखाच्या पुढे पगार असतो आणि एवढा सारा पगार, 1,00,000-1,50,000 रुपये पगार असताना सुद्धा त्या शिक्षकानं स्वतःचं कुटुंब संपवून स्वतः फाशी का घेतली असावी, ही अनेकांच्या मनामध्ये शंका येते. त्या शिक्षकानं का फाशी घेतली असावी, या महाराष्ट्रातल्या पूर्ण माणसांना मनामध्ये एक शंका येते. काय झालं असेल एवढं सारं चांगलं असताना? शिक्षक म्हणजे एक समाजातलं आदराचं स्थान असतं, मानाचं स्थान असतं. त्यांना गुरुस्थानी मुलं समजतात आणि त्या शिक्षकानं असं करावं तर नेमकं काय घडलं आपण ती कहाणी पाहूया. शिक्षक होते नंदुरबार जिल्ह्यातल्या एका गावामध्ये जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक. पत्नी माधुरी योगेश पाटील, एक मुलगा अथर्व योगेश पाटील, दुसरा मुलगा शिवांश योगेश पाटील. असं त्यांचं हसतं खेळतं कुटुंब होतं. 2 मुलं, पती पत्नी, 1.5 लाखाच्या आसपास पगार, एवढं सारं चांगलं होतं. परंतु काय होतं, माणसांना कितीही मिळालं तरी अजून पाहिजेच असतं. आम्ही नेहमी सांगत असतो की माणसाने एक लिमिट ठरवलं पाहिजे, बाबा कुठपर्यंत जायचं, किती कमवायचं. परंतु मानवानं हे काही कमवलं नाही. पक्षी प्राणी तेवढंच पोटापुरतं जमा करतात, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घाट्या जातात, दुसऱ्या दिवशी तेवढेच चोचीपुरता दाना शोधायला जातात. परंतु मानवाला तसं नाही. मानवाला 7 पिढ्याचं कमवून ठेवायचं असतं. तसंच ह्या शिक्षकाला पगार चांगला असताना, कुटुंब आनंदात असताना, सर्व सुखसोयी असताना, सरकारच्या सर्व सुखसोयी असताना तरी सुद्धा त्यांना मोठं हो वाटलं आणि 1,81,00,000 रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवलं. त्यांना वाटलं आणखी मी मोठा होईल आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवलं, परंतु त्यामध्ये पूर्ण त्यांना लॉस आला आणि लॉस आल्यानंतर कर्ज झालं. कर्जबाजारीपणामुळं समाजामध्ये थोडीशी प्रतिष्ठा कमी झाली, हसू झालं, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. खरं तर आता समाजात आपण कुठली गोष्ट करायचं म्हणलं की लोक काय म्हणतील ह्याच आपण घाबरतो. खरं तर तीच लोक आपण म्हणतो 4 माणसाची इज्जत गेली, पण त्या 4 माणसाला इज्जत आहे का आपण बघत नाही. ती लोक काय म्हणतील, पाहुणरावळे काय म्हणतील, समाज काय म्हणेल, गाव काय म्हणेल, परंतु कुणी किलोभर ज्वारी तुमच्या घरात आणून टाकत नाही. परंतु आपण त्यांनाच भारी घाबरतो आणि त्यांना घाबरून आपली प्रगती होत नाही. किंवा काय करायला गेलो आणि आपण लॉसमध्ये आलो तर लोक काय म्हणतील म्हणून आपण मनाने खचून जातो. तसं ते शिक्षक सुद्धा तसेच मनाने खचून गेले. आता समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, प्रतिष्ठा आहे, मी शिक्षक आहे, शाळेवर एका मुख्याध्यापक आहे आणि मी मात्र असं वेडेपणा करून एवढं पैसे 1,81,00,000 रुपये मातीत घातले आणि मी आता कर्जबाजारी झालो, लोकांकडून उसने पैसे घेतले, पाहुण्यांकडून घेतले, आता ते मागतायत, ते दारात येत आहेत. आणि थोडंसं ते शिक्षक थोडंसं तणावात दिसल्यानंतर आईच्या लक्षात आलं. आईनं सुद्धा सांगितलं, बाबा तुला मी मदत करते, परंतु तसं काय डोक्यात राग घालून घेऊ नको, डोक्यात तणाव राहून देऊ नको, आनंदाने राहा. कुठल्या आईला तसंच वाटतं. आईनं सुद्धा 1 कोटी रुपयाची त्यांना मदत केली. वडील नव्हते, वडील लवकरच गेले होते, परंतु आईनं सुद्धा जमा केलेलं पैसे मुलाला दिलं. परंतु तरी सुद्धा कर्जाचा ताण काही कमी होईना, कर्ज फेटेना, लोड काही संपेना. एवढं सारं आता
आपण ऐकतोय धोंड्याचा महिना सुरू होता, सासरवडला जेवायला धोंड्याचं जेवण दिलं जातं. हे सुद्धा शिक्षक ज्यांचं मोहोळ तालुक्यामध्ये त्यांचं सासरवाडी आहे, तिथून गेल्या मला वाटतं सोमवारी ते जेवून आले होते आणि 4 दिवसात त्यांनी हा निर्णय घेतला. त्या सासरवाडीला काय वाटलं, स्वतःची मुलगी संपली, नातवंड संपली, जावई संपला. खरं तर ही सुट्टीचे दिवस होते, उन्हाळा सुट्टी असल्यामुळं योगेश पाटील आईकडे आले होते हत्तीस गावामध्ये, बार्शी तालुक्यातल्या. आणि त्या हत्तीस गावामध्ये आईकडे आल्यानंतर त्यांनी त्याच गावात बायकोला विष, आईस्क्रीममधून बायकोला विष दिलं, मुलांना विष दिलं. मुलं बायको संपल्याची खात्री केली आणि स्वतः फाशी घेतली. संध्याकाळी सकाळच्या बरी दूधवाला येतो, दार वाजवतो, दार उघडत नाही, रोजच्यासारखं दार उघडत नाही म्हणल्यावर त्यांना शंका येते. ते शेजाऱ्या पाजाऱ्याला बोलवतात, माणसं गोळा होतात, आई येते आणि दार उघडलं जातं. तर आतमध्ये ही यानं स्वतः फाशी घेतलेली आणि ही तिघंही मृत अवस्थेत सापडले. पोलिसांना कळलं येतं. बार्शी तालुक्यातल्या वैराग पोलीस स्टेशनच्या हाती ती घटना घडली. त्या वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन पाटील यांनी तातडीने तपास केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले आणि पुढील तपास ते करत आहेत. मित्रांनो, झालं कर्ज झालं, परंतु कर्ज झालं मग काही कोणी फाशी देत नाही. आपण मनाने खंबीर राहील तो कर्ज फिटून जातं. आपण जी लहान मुलांना जन्म दिला त्या मुलांना संपवायचा आपला का अधिकार आहे? दुसऱ्याची मुलगी आपण पत्नी म्हणून आपल्या घरात आणली, तिला संपवायचा आपला का अधिकार आहे? खरं तर कायद्यामध्ये आपलं जीवन संपायला सुद्धा अधिकार नाही. परंतु ह्या शिक्षकानं मुलांचा जीव घेतला, बायकोचा जीव घेतला आणि स्वतःचाही जीव दिला केवळ कर्जबाजारीपणामुळं. मला एवढंच सांगायचं आहे की जे काही मोबाईलवर ॲप येतात किंवा काही लोकांना तुम्हाला फसवे फोन येतात किंवा शेअर मार्केट असेल, ह्या गोष्टी संपूर्ण आपण कोणाच्या थ्रू जातोय, कुठं पैसे भरतोय, ह्या सगळ्या गोष्टीची खात्री करून घेतली पाहिजे आणि खात्री करूनच आपण तो व्यवहार केला पाहिजे. नाही तर आपलं बरं चाललंय, आपण 2 भाकरी खातोय, बायकांमुळे व्यवस्थित राहतोय, सुखाने खातोय पितोय, कशाला पुढची आशा करा. पात्रा, न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.